होता ना, यांच्या कोणत्याही भानगडीत आपण पडायचं नाही म्हणून. अहिल्या, मी तुला याच्या आधीही सांगितलं, सगळं जग एका बाजूला आणि जानकी एका बाजूला. या सगळ्या लोकांनी तुमच्यावर एवढे आरोप केले, पण त्याचे तुम्हाला काहीच नाही. ही जानकी, जिच्या भावाला आपण दत्तक घ्यायचा मुद्दा काढला, तर त्यावरून तिने केवढं सुनावलं होतं आपल्याला, विसरला? मग मी काही विसरलेलो नाहीये, पण त्या जुन्या गोष्टी उगाळत बसायचं का सतत? मग बसा, तिचं ऑपरेशन होईपर्यंत तिच्या उठाशी वाचा. तिच्या नवऱ्याने केलेला अपमान तुम्ही विसरू शकता, पण मी नाही. नरसिंहा, मी पण येऊ करे तुझ्या बरोबर? इथे घरात नाही रे मला चैन पडणार. आत्याबाई, इथे खूप गडबड असेल, कोणाला कोणाकडे बघण्यासाठी वेळ सुद्धा नसेल, आणि तू इथेच थांब, गणेश पण आहे इथेच. आत्याबाई, हा आहे. नमस्कार करते. आयुष्मती भव. आता हा सगळा अंधार तिकडे सोडून ये बर का. जानकीच्या जीवाला काही धोका नाही आहे ना? म्हणजे ऑपरेशन व्यवस्थित होईल ना? मिस्टर किल्लेदार, ही एक कॉम्प्लिकेटेड सर्जरी आहे, आणि म्हणूनच तर मी म्हटलं की याच्यामध्ये चॅलेंज आहे. डोळा हा एक अतिशय डेलिकेट ऑर्गन आहे, आणि मी म्हटलं त्याप्रमाणे की कुठल्याही सर्जरीमध्ये अचानक काहीही कॉम्प्लिकेशन होऊ शकतात. अर्थात कुठलाही डॉक्टर कुठल्याही सर्जरीबद्दल 100% खात्री देऊ शकत नाही, पण तुम्ही काळजी करू नका, सगळं काही व्यवस्थित पार पडेल. सगळं व्यवस्थित होईल याची खात्री आहे, म्हणूनच जानकीला इतक्या तातडीनं आम्ही हॉस्पिटलमध्ये घेऊन आलो. ती जानकी हॉस्पिटलमध्ये गेलीये, तिकडे सगळे असतील, हॉस्पिटलचा स्टाफ, डॉक्टर, भाऊजी स्वतः. उद्यापर्यंत ती जानकी बरी होऊन इथे येईल सुद्धा. उद्या ना अहिल्याताई, उद्याला अजून लई वेळ. आज रात्री काहीही घडू शकतं. एक्सक्यूज मी डॉक्टर. येस. मी कानून बेलोसे. थोडं बोलायचं होतं तुमच्याशी. कशा संदर्भात? मिसेस जानकी किल्लेदारांच्या संदर्भात. देवा, हे असं रडगाणं मी कितव्यांदा तुझ्या समोर गातेय कुणास ठाऊक. जानकीच्या आयुष्याचा प्रकाश आता तुझ्या हातात आहे. मी जास्त काय बोलू? सगळं काही निभावून नेणं याला तूच समर्थ आहेस रे देवा, तूच समर्थ. मॅडम, काही हवंय तुम्हाला? ज्यूस घेऊन झाला तुमचा? हो, ज्यूस प्याला मी. आता गोळ्याच घ्यायच्या राहिल्यात फक्त. द्या, मी देते तुम्हाला. नाही सिस्टर, राहू दे. काय आहे, कुठल्या गोळ्या कधी द्यायच्या आणि कशाबरोबर द्यायच्या मला माहिती आहेत ना. डोंट वरी, मी देते. अहो, मग मला सांगा ना, त्यात काय एवढं? आमची ड्युटी आहे ती. नाही, राहू दे ना, मी देते ना. नको, द्या माझ्याकडे. एकदा पेशंट आमच्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झाला की त्याची सर्व जबाबदारी आमची असते. द्या त्या गोळ्या माझ्याकडे. बरं, आता लाईट बंद करण्याची वेळ झाली आहे, पेशंटला झोपू द्या. कोणते नवे डॉक्टर आलेत, त्यांना भेटलास तू? हो, डॉक्टर रेळे. अगं, इंटरनॅशनल लेवलला त्यांनी अशी बरीच ऑपरेशन्स केली. त्यांनीच मला सांगितलं जानकीच्या केसमध्ये त्यांना काहीही कॉम्प्लिकेटेड वाटत नाहीये. देवच पावला म्हणायचं. कधी एकदा उद्याची सकाळ होतीये आणि मी जानकीला पाहते असं झालंय मला. तिचा सावकाश, बी केअरफुल. बरं, तुम्ही डॉक्टर जोशींना फोन केलाय का? हो सर, आत्ताच फोन केला. ठीक आहे. ऑपरेशनची तयारी काय काय झाली?